म्हणजे तुम्हीच विचार करा ना, माझ्या मम्माने ना खूप केलंय माझ्यासाठी. तिने बघा ना माझ्या लग्नाला किती सपोर्ट केला. जर सपोर्ट केला नसता तर मी राजवाड्यांची सून झाले नसते. राजवाड्यांची सून झाले नसते तर मला अधिकार मिळाले नसते. अधिकार मिळाले नाही तर मग मी मालकीन कशी झाली असते ना. सो बेसिकली माझ्या मम्मामुळे मी मालकीन झाली आहे. तर तिला तर एवढं दिलंच पाहिजे ना. सगळं क्रेडिट ना माझ्या मम्माचं आहे. खरंय ग, खरंय. तुझ्या आईमुळेच मला एवढी गोड सून मिळाली. हो की नाही. मग त्याच्या बदल्यात माझ्या मम्माला काहीतरी मिळायला पाहिजे ना. हो ग, खरंच किती विचार करतेस ना स्वतःच्या आईचा. अनलाईक ताई, तिला तर ना काही पडलेलीच नाहीये मम्माची. बरोबर आहे, बरोबर आहे. मग डन ना. म्हणजे मी मम्माला हार गिफ्ट म्हणून देऊ ना. सुश, कमॉन. आत्ताच म्हणालीस ना तू या घराची मालकीण आहेस, तुझ्याकडे सगळे अधिकार आहे, मॉनिटर. तुला हवं ते करू शकतेस तू. मालकीण बाई. थँक्यू. स्मिता, आली आली. सुष्मिता, अगं माझी माझी सोन ग, ती एवढं पिल्लू आमचं. कशी आहेस बाळा? खूप आठवण आली ग तुझी म्हणून आले. खूप वेळ लावलास यायला मम्मा. करणार काय, सगळं काही मला सगळं आवरून यायला लागलं. तुला माहितीये ना घरामध्ये सगळी कशी कामं करायला लागतात मला. मग आधीला पण काम नाही कर. हे हार घे ना तुला गिफ्ट म्हणून. खूप आई, एवढा मोठा हार सोन्याचा आहे. मला वाटलं होतं तू काहीतरी छोटस असं गिफ्ट देशील. मम्मा छोटस का ग. अरे मालकीन बाईची मम्मा आहेस तू. तुला छोटं नाही मोठं गिफ्ट मिळणार. देवा, किती गोड. बघा हो बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळं ठीक आहे? हो एकदम. डोकं दुखत नाही ना? छे, अजिबातच नाही. एवढा छान मसाज करून दिला होता तुम्ही की काय बिशात त्या डोक्याची परत दुखण्याची. अहो मी तर साडीतच झोपले, मला झोप कधी लागली तेही कळलं नाही मला. पाहिलीत माझ्या प्रेमाची ताकद. स्वानंदी मॅडम, तुमच्या मेंदूला अशी धमकी दिली होती ना, म्हटलं बघ जर स्वानंदी मॅडमला त्रास दिलास तर. त्यामुळे गुपचूप झोपून गेला तो. हा, तुमच्या धमकीमुळे निदान झोपला तरी. नाही तर हल्ली सुष्मिताच्या काळजीने बेजार झालाय बिचारा. तुम्ही सतत सुष्मिताचा विचार करत असताना. नाही असं नाही आहे काही. अहो त्यांनीच तुमचं डोकं दुखतंय, अजून कशाने दुखणार? अहो आता तुम्ही काल बघितलत ना काय झालं. माझ्या मनाने ना धसकाच घेतलाय अहो की आपण घरातून बाहेर पडल्यानंतर ही घरात काय उद्योग करून ठेवणार आहे. मी ना आता एक काम करते, आता ते जाऊन शपथच घालते परत असं वागायचं नाही म्हणून. बघा एक मिनिट, त्यांनी काय होणार आहे? ती नीट वागेल. म्हणजे आता तुम्ही रोज सुष्मिताला शपथ घालणार आहात का जाताना घरातनं? म्हणजे हे आता नेहमी चालू राहणार आहे का की पर्स घेतलीस का, फोन घेतलास का, फोन चार्ज केलास का, तसं सुष्मिताला शपथ घातलीस का, असं आता करायचं यापुढे? पण मग दुसरं काय करू आता? स्वानंदी मॅडम, एका मर्यादेच्या पलीकडे आपण दुसऱ्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही सतत स्वतःला जबाबदार समजणं बंद करा. जी चूक मी केली ना तीच चूक तुम्ही करताय म्हणून तुम्हाला सांगतोय मी. पण म्हणजे मला नाही कळलं कुठली चूक.